नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अर्थशास्त्र या विषयातील आपण पहिले प्रकरण सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र यांचा परिचय हा अभ्यासत होतो. यातील पहिले 2 भाग आपण यापूर्वी ऐकलेले आहेत, अभ्यासलेले आहेत. आज भाग 3 ज्यामध्ये आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये आणि महत्त्व ही अभ्यासणार आहोत. आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये हे शिकणार आहोत. सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये एकूण 8 वैशिष्ट्ये आपल्याला अभ्यासायची आहेत. यातील पहिला आहे वैयक्तिक घटकांचा अभ्यास. दुसरे वैशिष्ट्य आहे किंमत सिद्धांत. तिसरे वैशिष्ट्य आहे आंशिक समतोल. चौथे वैशिष्ट्य आहे विशिष्ट गृहीतकावर आधारित. पाचवे आहे विभाजन पद्धतीचा वापर. 6वे आहे सीमांत तत्वाचा वापर. 7वे आहे बाजार रचनांचे विश्लेषण. आणि शेवटचे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे मर्यादित व्याप्ती. अशा प्रकारचे एकूण 8 वैशिष्ट्यांमध्ये आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये ही अभ्यासावयाची आहेत. पहिले वैशिष्ट्य आहे वैयक्तिक घटकांचा अभ्यास. वैयक्तिक म्हणजे एका विशिष्ट घटकाचाच अभ्यास. सूक्ष्म अर्थशास्त्रात विशिष्ट कुटुंब, विशिष्ट उत्पादन संस्था, विशिष्ट वस्तूंची किंमत इत्यादी लहान किंवा वैयक्तिक आर्थिक घटकांच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास केला जातो. म्हणजेच या ठिकाणी एखाद्या विशिष्ट घटकाचाच अभ्यास केला जातो. अनेक घटकांचा एकत्रितरित्या अभ्यास इथं केला जात नाही. एखाद्या विशिष्ट वस्तूचा, एखाद्या विशिष्ट किमतीचा, एखाद्या विशिष्ट उत्पादनाचाच आर्थिक अभ्यास यामध्ये केला जातो, म्हणून त्याला म्हटलेला आहे वैयक्तिक घटकांचा अभ्यास. दुसरे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे किंमत सिद्धांत. सूक्ष्म अर्थशास्त्रात वस्तू व सेवांच्या तसेच उत्पादन घटकांच्या किमती कशा ठरतात याचाच अभ्यास केला जातो. आपण मागील तासाला अभ्यासलेला आहे की सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती यामध्ये वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत किंवा उत्पादन घटकांना देण्यात येणारे मोबदल्यांचे सिद्धांत हे सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती आहे. आणि याच अनुषंगाने सूक्ष्म अर्थशास्त्राला किंमत सिद्धांत किंवा त्याला मूल्य सिद्धांत म्हणून ओळखले जाते. कारण यामध्ये वस्तू सेवांच्या उत्पादन घटकांच्या किमती कशा ठरतात याचाच अभ्यास केला जातो. तिसरे आहे आंशिक समतोल. आंशिक समतोलात एक उपभोक्ता, एक उत्पादन संस्था, विशिष्ट उद्योग इत्यादी वैयक्तिक आर्थिक घटकांच्या समतोलाचे विश्लेषण केले जाते. आंशिक समतोलन विश्लेषण पद्धतीत वैयक्तिक घटकाला इतर आर्थिक घटकांपासून बाजूला काढून त्याच्या समतोलाचा स्वतंत्रपणे अभ्यास केला जातो. स्वतंत्रपणे म्हणजे त्या मोठ्यात मोठ्या आर्थिक घटकांमधून एक छोटासा भाग, वैयक्तिक भाग हा बाजूला केला जातो आणि त्यामधूनच एखाद्याचाच अभ्यास त्या ठिकाणी केला जातो. याला म्हटलं जाते आंशिक समतोल. जसं मी प्रत्येक वेळी उदाहरण देत होतो तेच उदाहरण पुन्हा इथं सांगतो. आपल्या वर्गामध्ये असलेल्या सर्व विद्यार्थ्यांपैकी फक्त एकाच विद्यार्थ्याचा अभ्यास, आर्थिक घटकांचा अभ्यास, एकाच आर्थिक बाबी संबंधीचा त्यांचा अभ्यास करणे म्हणजेच त्या ठिकाणी झाला त्याचा आंशिक समतोलाचा अभ्यास. अशा प्रकारे एक उपभोक्ता, एक उत्पादन संस्था, विशिष्ट उद्योग इत्यादी वैयक्तिक आर्थिक घटकांच्या समतोलाचे विश्लेषण या ठिकाणी केले जाते. आंशिक समतोलन विश्लेषण पद्धतीत वैयक्तिक घटकाला हे इतर आर्थिक घटकांपासून बाजूला काढून त्याच्या समतोलाचा स्वतंत्रपणे अभ्यास केला जातो. चौथा आहे विशिष्ट गृहीतकावर आधारित. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रीय विश्लेषण हे पूर्ण रोजगार, शुद्ध भांडवलशाही, पूर्ण स्पर्धा, सरकारचे निर्हस्तक्षेपाचे धोरण इत्यादी गृहीतकावर आधारित असते. परंतु वास्तवात अशी परिस्थिती आढळत नाही. या शाखेतील सर्व विवेचन इतर परिस्थिती कायम या गृहीतकावर आधारित आहेत. या गृहीतामुळे सिद्धांताचे विवेचन हे सोपे होते. म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात जेवढे काही सिद्धांत मांडलेले आहेत हे सिद्धांत मांडण्यासाठी काही गृहीतकांचा वापर करण्यात आलेला आहे. आणि या गृहीतकांमध्ये विशिष्ट असं एक गृहीतक आहे ते म्हणजे इतर परिस्थिती कायम. इतर परिस्थिती कायम म्हणजे अशा प्रकारची परिस्थिती असेल तरच हा सिद्धांत त्या ठिकाणी लागू होतो. म्हणजे इतर परिस्थिती कायम हे गृहीत त्या ठिकाणी गृहीत धरण्यात आलेले आहे. त्यानंतर 5वे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे विभाजन पद्धत. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेचे लहानात लहान वैयक्तिक आर्थिक घटकांमध्ये विभाजन केले जाते व नंतर
प्रत्येक घटकाचा स्वतंत्रपणे आणि तपशीलवार अभ्यास केला जातो. म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात विभाजन पद्धती ही वापरली जाते. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर समग्र मागणीतील वैयक्तिक मागणीचा अभ्यास करणे, म्हणजे एकूण घटकांमधील एकूण मागणीतील फक्त एकाच वैयक्तिक मागणीचाच त्या ठिकाणी अभ्यास करणे, म्हणजेच त्याला म्हटलं जाते विभाजन पद्धत. या ठिकाणी मोठ्या आर्थिक घटकातून एखादा छोटासा घटक बाजूला केला जातो, त्या बाजूला केलेल्याच घटकाचा अभ्यास करणे म्हणजेच त्याला विभाजन पद्धत असे म्हटले जाते. 6वे वैशिष्ट्य ते म्हणजे सीमांत तत्वाचा वापर. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र विश्लेषणाचे साधन म्हणून सीमांत तत्वाचा वापर केला जातो. एका वाढीव नगामुळे एकूण परिमाणात होणारा बदल म्हणजेच सीमांत परिमाण होय. या सीमांत तत्वाचा वापर सूक्ष्म बदलांचा परिणाम उत्पादक व उपभोक्त्याचे आर्थिक निर्णय घेताना केला जातो. सीमांत म्हणजे काय, एक जास्तीचा नग त्या ठिकाणी आल्यानंतर कशा प्रकारे एकूणात बदल घडून आला याला म्हटलं जाते सीमांत. मग या सीमांत तत्वाचा वापर करूनच सूक्ष्मलक्षी आर्थिक विश्लेषण केले जाते. कारण एखादा घटक त्या ठिकाणी आल्यानंतर या सूक्ष्म बदल त्यामध्ये कशा प्रकारचा घडून आला, उत्पादक व उपभोक्त्याचे आर्थिक निर्णय कशा प्रकारचे बदलले एखादा घटक जास्तीचा त्या ठिकाणी आल्या कारणामुळे, म्हणजे अशा प्रकारचे विवेचन सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात करत असताना सीमांत तत्व हे वापरले जाते. त्यानंतर 7वे वैशिष्ट्य ते म्हणजे बाजार रचनांचे विश्लेषण. पूर्ण स्पर्धा, मक्तेदारी, अल्पाधिकार, मक्तेदारीयुक्त स्पर्धा इत्यादी विविध बाजार रचनांचे विश्लेषण करून निरनिराळ्या बाजारात वस्तूच्या किमती व उत्पादनाचे परिणाम कसे निश्चित होते याचे स्पष्टीकरण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात केले जाते. म्हणजे बाजारांची रचना ही सूक्ष्मलक्षी आर्थिक विश्लेषणामध्ये समजून सांगितले जाते. पूर्ण स्पर्धेत कशा प्रकारचे ग्राहक असतात, किती ग्राहक असतात, किती विक्रेते असतात, त्या ठिकाणी वस्तूंची किंमत कोण ठरवतो, मक्तेदारीमध्ये त्याच पद्धतीने किती ग्राहक, किती विक्रेते, वस्तूची किंमत कोण ठरवतो, किंवा इतर काही घटना या बाजारातल्या जे आहेत त्यावरून या बाजार रचनांचे विश्लेषण ठरवले जाते. जे कशा प्रकारचा बाजार आहे आणि निरनिराळ्या बाजारामध्ये वस्तूच्या किमती आणि उत्पादनाचे परिणाम कसे निश्चित होतात. वेगवेगळ्या पूर्ण स्पर्धेत बाजारामध्ये वस्तूची किंमत वेगळी, मक्तेदारीमध्ये वस्तूची किंमत वेगळी, अल्पाधिकारमध्ये सुद्धा वेगळी असते, मक्तेदारयुक्त स्पर्धेत सुद्धा वेगळी असते. म्हणजे हे वेगळेपण यावरून बाजार रचना ही ठरवली जाते आणि ते ठरविण्याचं काम सूक्ष्मलक्षी आर्थिक विश्लेषणामध्ये केलं जाते. म्हणून त्याची एक वैशिष्ट्य आहे बाजार रचनांचे विश्लेषण. आणि शेवटचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे मर्यादित व्याप्ती. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात वैयक्तिक आर्थिक घटकांचाच अभ्यास केला जातो. संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास यात होत नाही. संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास यात होत नाही याचा अर्थ असा की राष्ट्रीय पातळीवर आर्थिक समस्यांची चर्चा यामध्ये केली जात नाही. आर्थिक समस्या राष्ट्रीय पातळीवर म्हणजे कोणत्या, की एकूण बेरोजगारी, भाववाढ, मंदी, दारिद्र्य, व्यवहार तोलाची स्थिती, आर्थिक वाढ इत्यादी कसल्याही प्रश्नांची चर्चा या ठिकाणी केल्या जात नाही. त्यामुळे या शाखेची व्याप्ती ही एका घटकापुरतीच मर्यादित आहे. ही व्याप्ती त्यामुळं मर्यादित असलेली दिसून येते. अनेक किंवा एकूण किंवा समग्र अशा आर्थिक समस्यांची चर्चा या ठिकाणी केली जात नाही, म्हणून ती व्याप्ती आहे मर्यादित व्याप्ती. त्यानंतर ही झाली आपली सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये. ही एकूण 8 वैशिष्ट्ये आहेत. ही 8 वैशिष्ट्ये आपण आता अभ्यासलेली आहेत. या 8 वैशिष्ट्यांवर प्रश्न हा असा विचारला जातो की सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची कोणतेही 4 वैशिष्ट्ये स्पष्ट करा, असा थोडक्यात उत्तर लिहिण्यामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, ज्याला 4 मार्क असू शकतात. किंवा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये स्पष्ट करा, तिथं आपल्याला सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची वर व्याख्या लिहावं लागेल आणि त्याच्याखाली सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये अशी एकूण 8 वैशिष्ट्ये लिहावं लागतील. हे सविस्तर उत्तर द्यामध्ये आपल्याला 8 मार्कासाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर ही झाली वैशिष्ट्ये. त्यानंतर आहे सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्व. पहिले महत्व आहे ते म्हणजे किंमत निर्धारण. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र कुठं कुठं उपयोगी ठरते, महत्वपूर्ण आहे. त्यामध्ये पहिला आहे किंमत निर्धारण. वस्तू व सेवा आणि उत्पादन घटकांच्या किमती कशा ठरतात याचे स्पष्टीकरण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र केले जाते. तसेच निर्णय वस्तू व सेवा आणि उत्पादन घटकांच्या किमती वेगवेगळ्या का असतात हे सुद्धा या शाखेच्या अभ्यासावरून लक्षात येते. म्हणून
किंमत निर्धारण करण्याकरिता, वस्तूची किंमत ठरविण्याकरिता, वस्तू सेवांच्या किमती ठरविण्याकरिता या सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्व आहे. दुसरे महत्व आहे ते म्हणजे मुक्त बाजार अर्थव्यवस्था. मुक्त बाजारपेठी अर्थव्यवस्थेचे कार्य आपोआप कसे चालते हे समजण्यासाठी सूक्ष्म आर्थिक सिद्धांत उपयोगी आहेत. त्यानंतर विदेशी व्यापार. सूक्ष्म अर्थशास्त्र हे जकात शुल्काचे विशिष्ट वस्तूंवर परिणाम, कोणत्याही दोन देशांच्या चलन विनिमय दराची निश्चिती, आंतरराष्ट्रीय व्यापारातील फायदे यासारख्या विदेशी व्यापारातील विविध पैलूंचे स्पष्टीकरण करण्यास मदत करते. जे आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या संबंधित सुद्धा दोन देशांमधील चलन विनिमय दराची निश्चिती करण्याकरिता किंवा दोन देशांमध्ये होणारे जे व्यापार आहेत आणि त्यातून जे काही फायदे निर्माण होतील याबद्दलचे विश्लेषण यामध्ये केले जाते. म्हणून विदेशी व्यापार याकरिता सुद्धा सूक्ष्म अर्थशास्त्र महत्वपूर्ण आहे. चौथे महत्व आहे आर्थिक प्रारूपांची निर्मिती. सूक्ष्म अर्थशास्त्राने निर्माण केलेली साधी प्रारूपे अर्थव्यवस्थेतील गुंतागुंतीची आर्थिक परिस्थिती समजण्यास मदत करतात. अनेक संकल्पना, आर्थिक परिभाषा, विश्लेषणाची साधने यांचा विकास करून अर्थशास्त्राला मौलिक स्वरूप प्राप्त करून देण्यात या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या शाखेचे योगदान मोलाचे आहे. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये जे काही सिद्धांत आहेत, जी काही प्रारूपे आहेत, ती वेगवेगळी आर्थिक परिस्थिती समजण्यासाठी, अर्थव्यवस्थेमध्ये अनेक समस्या ज्या गुंतागुंतीच्या परिस्थिती आहेत या समजण्याकरिता ही प्रारूपे उपयुक्त ठरतात. पाचवे महत्व आहे ते म्हणजे व्यावसायिक निर्णय. व्यावसायिकांना महत्त्वपूर्ण व्यावसायिक निर्णय घेण्यास सूक्ष्म आर्थिक सिद्धांत मदत करतात. या निर्णयात उत्पादन खर्चाची निश्चिती, वस्तूंची किंमत निश्चिती, महत्तम उत्पादन आणि नफा इत्यादीचा समावेश होतो. व्यावसायिकांना विविध प्रकारचे व्यवसाय करत असताना त्यांना वेगवेगळे निर्णय त्यावेळी घ्यावे लागतात. मग हे निर्णय घेण्याकरिता कशा प्रकारचे निर्णय, तर उत्पादनाचा खर्च किती असावा, जो काही उत्पादन झालेली वस्तू आहे त्याची किंमत किती ठरवायची, जास्तीत जास्त उत्पादन कमीत कमी साधनांच्या द्वारे कसे जास्तीत जास्त उत्पादन घडून आणता येईल हे पाहणे. त्यासोबतच जे काही उत्पादन झालेले त्याच्या विक्रीतून किती प्रमाणात आपल्याला नफा मिळू शकतो, अशा प्रकारच्या विविध प्रश्नांची सोडवणूक किंवा विविध निर्णय घेण्याकरिता व्यावसायिकांना हे सूक्ष्मलक्षी आर्थिक सिद्धांत उपयुक्त ठरते. सहावे शासनास उपयुक्त. आर्थिक धोरणे आखण्यासाठी सरकारला सूक्ष्म आर्थिक विश्लेषणाचा उपयोग होतो. सरकारला कर विषयक धोरण, सार्वजनिक खर्च विषयक धोरण, किंमत विषयक धोरण, साधनांच्या कार्यक्षम वाटपासंबंधी धोरण इत्यादी धोरणे आखण्यासाठी हे विश्लेषण सरकारला मार्गदर्शन करते. जे सरकारचे कारण हे जी काही कार्य आहेत ती कार्यामध्येच ही कर विषयक धोरण आहे. करांच्या किमती कशा प्रकारच्या बदलायच्या याबद्दलची माहिती सूक्ष्म आर्थिक विश्लेषण देते. सार्वजनिक खर्च किती झाला पाहिजे याबद्दलचे विश्लेषण सूक्ष्म अर्थशास्त्रात केले जाते. वस्तूच्या किमतीविषयीचे धोरण, किंमत किती ठरवल्या पाहिजे वस्तूची याबद्दलचे विश्लेषण हे सूक्ष्म अर्थशास्त्र करते. म्हणून शासनास हे उपयुक्त आहे. शेवटचे आहे सातवे ते म्हणजे कल्याणकारी अर्थशास्त्राचा आधार. सूक्ष्म अर्थशास्त्र उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर करून महत्तम कल्याणाची उद्दिष्टे कसे साधता येते याचे विवेचन ही शाखा करते. म्हणजे कल्याणकारी अर्थशास्त्र निर्माण करण्याकरिता सूक्ष्म अर्थशास्त्र हे उपयुक्त साधन आहे, ज्यामध्ये महत्तम कल्याण, समाजातील प्रत्येक व्यक्तीचं महत्तम कल्याण कसे साध्य करता येईल याबद्दलची उद्दिष्टे त्या ठिकाणी अभ्यासली जातात, म्हणून हे उपयुक्त आहे. तर अशा प्रकारची एकूण 7 महत्व आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्राची असलेली दिसून येतात. या 7 महत्वावरून यावरचा विचारण्यात येणारा प्रश्न असा की सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचे महत्व स्पष्ट करा, कोणतेही 4. मग कोणतेही 4 महत्व स्पष्ट करायला सांगितले तर 4 मार्कासाठी हा प्रश्न असेल आणि आपल्याला 4 महत्व त्या ठिकाणी लिहावे लागतील. अशा प्रकारे इथं आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास इथं पूर्ण झालेला आहे आपल्या पुस्तकातील. यानंतरच्या स्लाइडमध्ये आपण, नंतरच्या भागामध्ये आपण स्थूल अर्थशास्त्र हे अभ्यासणार आहोत. धन्यवाद.